नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण घटक 5 जैन, बौद्ध धर्म व महाकाव्यांचा कालखंड तसेच चार्वाकादी पंथांचा उदय व विकास या महत्त्वपूर्ण विषयाचा अभ्यास करणार आहोत। जैन आणि बौद्ध धर्माचा भारतीय समाजावर खोलवर परिणाम झाला आहे। त्याचबरोबर चार्वाक, आजीवक, सांख्य यांसारख्या पंथांनी भारतीय विचारसरणीला नवे तत्त्वज्ञान दिले। या कालखंडाचा अभ्यास केल्याने आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी MPSC, UPSC तसेच इतिहासातील मूलभूत तत्त्वे समजून घेण्यासाठी फार मदत होते। प्रश्न 1. जैन धर्माचा उदय व विकास कसा झाला याचा आढावा घ्या। उत्तर: इ.स.पू. 6व्या शतकात वैदिक कर्मकांडाला पर्याय म्हणून श्रमण परंपरेतून जैन धर्म उभा राहिला। 24वे तीर्थंकर वर्धमान महावीर यांनी इ.स.पू. 599 ते 527 दरम्यान कठोर तपश्चर्या करून सिद्धत्व मिळवले। महावीरांनी अहिंसा, सत्य, आस्थेय, अपरिग्रह व ब्रह्मचर्य ही 5 महाव्रते दिली। त्यांनी गृहस्थांसाठी लघुव्रते व साध्वींसाठी महाव्रते आखली। जीवाला कर्मबंधनामुळे दुःख होते व संयम, तप, ज्ञान याने मोक्ष मिळतो अशी शिकवण दिली। महावीरांच्या उपदेशाने संघरचना झाली। याती आर्यिका व श्रावक श्रमिका अशी 4 घडी निर्माण झाली। प्रारंभी बिहार, मगध येथे प्रसार झाला। पुढे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक येथे व्यापारी समाजाने जैन धर्म स्वीकारला। चंद्रगुप्त मौर्य यांनी भद्रबाहूंच्या प्रभावाखाली दीक्षा घेतली व दक्षिणेत जैन परंपरा दृढ झाली। कलिंगचा खरवेल, दक्षिणेतील गंग, चालुक्य, होयसळ आदी राजांनी आश्रय दिला। श्वेतांबरांनी इ.स. 5 व 6व्या शतकात वल्लभी येथे आगमांचे संकलन केले। दिगंबर परंपरेत शतखंडागम, कशायपाहूड अशी ग्रंथे मान्य झाली। जैनांनी गुहा, मंदिरे, बसदी, स्तूप, शिल्पकला, चित्रकला व प्राकृत कन्नडी, गुजराती साहित्य समृद्ध केले। समाजजीवनात अहिंसेची संवेदना, सत्यनिष्ठा, व्यावहारिक नैतिकता व शाकाहार यांचा प्रसार केला। दीर्घकाळाच्या प्रवासातून जैन धर्म भारतात अल्पसंख्य असूनही सांस्कृतिक प्रभावाने महत्त्वाचा राहिला। त्यामुळे जैन धर्माचा उगम श्रमण चळवळीत, विकास संघटित साधना, नैतिकतेत आणि व्यापारी राजाश्रयातून सुदृढ झाला। प्रश्न 2. जैन तत्त्वज्ञान थोडक्यात स्पष्ट करा। उत्तर: जैन मतानुसार विश्व अनादि अनंत असून सृष्टीचा निर्माता एकच ईश्वर नाही। वस्तू 2 प्रकारच्या, जीव, चेतन व अजीव, अचेतन। जीवावर कर्मरूपी सूक्ष्मद्रव्यांचे बंधन होते, म्हणून तो जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो। 7 तत्त्वे: जीव, अजीव, आस्त्र, कर्मप्रवाह, बंध, कर्मबंध, सवर, कर्मप्रवाहाचा अडथळा, निरजरा, कर्मक्षय व मोक्ष। 9 पदार्थांमध्ये पुण्य पापांचीही गणना होते। मुक्तीसाठी त्रिरत्न आवश्यक: सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र, ज्ञानपद्धती 5, मती, श्रुत, अवधी, मनःपर्यय व केवल ज्ञान। शेवटचे सर्वज्ञत्व। अनेकांतवादानुसार सत्य अनेक अंगांनी प्रकटते, म्हणून एकांगी मतांपासून सावध राहावे। स्याद्वाद व नयवाद हे तर्कशास्त्री साधन। स्यात् म्हणजे अमुक दृष्टीने असे सांगून निर्णय देणे। अहिंसा सर्वोच्च। विचार, वाणी, कृती या तिन्ही पातळ्यांवरील हिंसेचा त्याग। अपरिग्रहाने लोभ कमी होतो व कर्मबंधन सैलावते। तप, उपवास, ध्यान, प्रायश्चित्त याने संवर, निर्जरा साध्य होते। गृहस्थासाठी अनुव्रत, गुणव्रत, शिक्षाव्रत, साधूसाठी पंचमहाव्रत,
अंतिम ध्येय कर्मक्षय करून जीवाला आपल्या शुद्ध स्वरूपात प्रतिष्ठित करणे म्हणजेच मोक्ष. प्रश्न 3. श्वेतांबर आणि दिगंबर पंथातील भेद स्पष्ट करा. उत्तर. श्वेतांबर संन्यासी पांढरे वस्त्र परिधान करतात. दिगंबर संन्यासी नग्नत्वाला व्रत समजतात. दिगंबर मतानुसार नग्नता पराकाष्ठेचा अपरिग्रह. श्वेतांबरांच्या मते वस्त्र ठेवूनही अपरिग्रह शक्य. श्वेतांबरांच्या मते स्त्रियांनाही मोक्षप्राप्ती शक्य. दिगंबरांच्या परंपरेत केवळ पुरुषांना कैवल्य मान्य. महावीरांच्या जीवनाविषयी श्वेतांबर म्हणतात की त्यांचे गृहस्थ जीवन झाले. दिगंबर नग्नसन्यासाची अखंड परंपरा मानतात. आगमग्रंथांबद्दल श्वेतांबरांचा आग्रह की आद्य आगमे सुरक्षित. दिगंबर मतानुसार मूळ आगमे लुप्त झाली असून शतखंडागम, कशायपाहूड अशी नवी प्रमाणग्रंथे अधिक प्रामाणिक. प्रतिमाशैलीत श्वेतांबर मूर्ती वस्त्रालंकार नेत्रदीक्षा असलेल्या, दिगंबर मूर्ती निर्वस्त्र अलंकाररहित. ध्यानमुद्रेतील भिक्षा आचरात श्वेतांबर पात्र वापरू शकतात. दिगंबर हातातच गोळा करणे अभिप्रेत. दीक्षा व नियमांमध्ये उपवास, विहार, चातुर्मास इत्यादींच्या सूक्ष्म भेदांची परंपरा. भौगोलिक प्रसार. श्वेतांबर प्रामुख्याने गुजरात, राजस्थानात. दिगंबर कर्नाटक, महाराष्ट्र, बुंदेलखंड भागात प्रभावी. दोन्ही पंथ अहिंसा, अनेकांतवाद, त्रिरत्न व मोक्षलक्ष्य यांवर मात्र एकमताने उभे आहेत. प्रश्न 4. बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान स्पष्ट करा. उत्तर. बुद्धांनी मध्यम मार्ग शिकविला. अति उपभोग व अति तप यांना टाळा. 4 आर्यसत्ये. दुःख आहे. दुःखाला तृष्णा कारणीभूत. तृष्णा नष्ट केली तर दुःखनिरोध होतो. निरोधासाठी अष्टांगिक मार्ग अवलंबावा. अष्टांगिक मार्ग सम्यक दृष्टी, संकल्प, वाणी, कर्म, आजीविका, प्रयास, स्मृती, समाधी, नैतिकता, ध्यान व प्रज्ञा यांची त्रिसूत्री. त्रिलक्षणे. अनित्य, सर्व बदलते, दुःख, आसक्तीमुळे क्लेश, अनात्म, स्थिर आत्मतत्व नाही. प्रतीते समुत्पादानुसार सर्व घटक परस्परावलंबी. कारण परिणाम साखळीने जग चालते. पंचशील. हिंसा न करणे, न चोरी करणे, कुशील वाक्य टाळणे, कामेच्छेचे दुरुपयोग न करणे, मादक द्रव्ये टाळणे. गृहस्थांसाठी नैतिक पाया. कर्म, उपपत्ती मान्य, परंतु विधी यज्ञांना महत्त्व न देता करुणा व प्रज्ञेला प्रधानता. निर्वाण म्हणजे तृष्णा, द्वेष, अविद्या यांचा क्षय. मनःशांतीची परम अवस्था. त्रिरत्न, बुद्ध, धम्म, संघ यांच्यात शरण घेणे ही साधनेची सुरुवात. थेरवाद व महायान अशा परंपरात करुणा, बोधिसत्व आदर्शाचा विकास. बौद्ध तत्त्वज्ञानाने समता, तर्कशुद्धता व आत्मशोधनाचा मार्ग समाजासमोर ठेवला. प्रश्न 5. बौद्ध धर्माच्या प्रसाराची कारणे स्पष्ट करा. उत्तर. बुद्धांचे उपदेश साधे, व्यवहार्य व लोकभाषेत असल्याने सर्वांना समजले. पाली भाषेचा उपयोग करून धार्मिक ज्ञानावर मठांचे एकाधिकार मोडले. जातीभेद, यज्ञ, कर्मकांड यांना विरोध झाल्याने वंचित घटकांनी स्वीकृती दिली. पंचशील, अष्टांगिक मार्ग सामान्य जीवनासाठीही उपयुक्त. त्यामुळे गृहस्थांचा आधार वाढला. संघरचनेने प्रव्रजा घेऊन फिरती धम्मप्रचारक भिक्खू भिक्खुणी निर्माण झाले. अशोक सम्राटाने कलिंगयुद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारून स्तूप विहार उभारले व धम्म महामात्र नेमले. त्याने महिंद संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठवून परदेशात प्रसार घडवला. पुढे म्यानमार, थायलंड, कंबोडिया, चीन, कोरिया, जपानमध्ये चळवळ पोचली. व्यापारमार्गावरचे नगरवासी व व्यापारी वर्गाने उदार दान दिले. यात्रेकरूसाठी विहार, आरामशाळा उभ्या राहिल्या.
चौथ्या परिषदेत कनिष्काच्या आश्रयाने महायानाचा विस्तार झाला. गंधार मथुरा शिल्पकलेने आकर्षण वाढवले. स्त्रियांसाठी भिक्खुणी संघामुळे धर्म अधिक समावेशक ठरला. राजाश्रय, संघटना, लोकभाषा व नैतिक समतावादी संदेश या सर्व घटकांच्या संयोगामुळे बौद्ध धर्म जलद व दूरवर पसरला. प्रश्न 6. रामायण, महाभारताचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर: ही दोन्ही महाकाव्ये भारतीय संस्कृतीची मूलाधारे मानली जातात. रामायणात आदर्श पुरुषोत्तम राम, कर्तव्यपरायणता, सत्यनिष्ठा व कौटुंबिक मूल्ये यांचे दर्शन घडते. महाभारतात धर्म अधर्म संघर्ष, राज्यव्यवस्था, नीतितत्त्वे व मानवी स्वभावाची गुंतागुंत उलगडते. भगवद्गीतेत कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग यांचे तत्त्वज्ञान सुलभरित्या दिले आहे. सामाजिकदृष्ट्या पितृभक्ती, भ्रातृप्रेम, स्त्री पुरुषांचे कर्तव्य, मैत्री, अतिथी धर्म यांसारखी मूल्ये दृढ होतात. राजकीय न्यायिक विचार, राजधर्म, सभेय चर्चा, शांती, दांडनीती, कर व्यवस्था यांचे संकेत मिळतात. भूगोल, इतिहास, लोकरीती, युद्धशास्त्र, वास्तु, वैद्यक यांचेही उल्लेख असल्याने ते ज्ञानकोशवत ठरतात. विविध प्रदेशांत, भाषात व दक्षिण-पूर्व आशियात या कथा अनुवादित रूपांतरित होऊन सांस्कृतिक ऐक्य घडवतात. नाट्य, कीर्तन, काव्य, चित्र, नृत्य, कठपुतली यांतून त्यांची परंपरा जिवंत आहे. नैतिक निर्णयांमध्ये रामायण महाभारताचे उदाहरण आजही मार्गदर्शक ठरते. म्हणून ही ग्रंथे धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक, नैतिक, शैक्षणिक व राष्ट्रीय एकात्मतेची अधिष्ठाने आहेत. प्रश्न 7. उपनिषद पंथांचे तत्त्वज्ञान विशद करा. उत्तर: उपनिषदे वेदांचा ज्ञानकांड असून कर्मकांडापेक्षा आत्मज्ञानाला प्रधानता देतात. मुख्य विचार ब्रह्म, आत्मा ऐक्याचा, अहं ब्रह्मास्मी, तत्त्वमसी, अय आत्मा ब्रह्म अशी महावाक्ये. ब्रह्म सार्वत्रिक, निराकार, सच्चिदानंद, आत्मा त्याचाच अंश. ज्ञानाने दोघांची एकरूपता अनुभवली की मोक्ष. जग अनित्य. अविद्येमुळे जीव देहाशी तादात्म्य मानतो व कर्म संस्कारांनी पुनर्जन्म भोगतो. ज्ञानयोग, ध्यान, श्रवण, मनन, निधिध्यासन ही साधने. नेती नकारविधीने असाराचे निरसन. प्राण, ओंकार, पंचकोश, त्र्यवस्था, जागृत, स्वप्न, सुषुप्ती व तुरी अशी चित्त विज्ञानाची मांडणी. सत्य, अहिंसा, दान, दम, शम, उपरती, श्रद्धा अशी नैतिक शिस्त अंतःकरण शुद्ध करते. संन्यास वैराग्याला मान देऊन गृहराज्यातूनही आत्मशोध शक्य मानतात. उपनिषदांनी तर्क, अनुभव यांचा समन्वय करून अध्यात्माला दार्शनिक उंची दिली. पुढे अद्वैत, विशिष्टाद्वैत, द्वैत अशा वेदांतपंथांचा उगम याच विचारधारेतून झाला. त्यामुळे उपनिषदांचे तत्त्वज्ञान भारतीय विचारविश्वाचे हृदय असून मानवी मुक्तीचा अंतर्मुख, विवेकी व सार्वत्रिक मार्ग दाखवते. मित्रांनो, आपण पाहिले की जैन धर्म व बौद्ध धर्माच्या उदयानंतर भारतीय समाज, धर्म व संस्कृतीत आमूलाग्र बदल घडले. महाकाव्यकालीन साहित्यामुळे भारतीय संस्कृतीला एक नवा आकार मिळाला. तसेच चार्वाकादी पंथांनी भारतीय तत्त्वज्ञानाला स्वतंत्र आणि विवेकवादी दिशा दिली. त्यामुळे हा विषय केवळ शैक्षणिकदृष्ट्या नव्हे तर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी देखील अत्यंत महत्त्वाचा आहे.